अजून कसे आले नाहीये साहेब? आज आले ना की एकदाच काही ते स्पष्ट विचारून टाकते. त्यांचं नक्की माझ्यावर प्रेम आहे की मला नुसतेच झुलत आहे त्यांची कामं काढून घेण्यासाठी? मिस मधुमालती, काय अशा एकट्याच का बडबडताय? काही नाही सर, ते आज दिवसभर काय काय कामं करायची ना त्याची उजळणी करत होते मी. आज एकत्रच आले ते, म्हणजे दिवसभर सर यांना आपल्या सोबतच ठेवणार असं दिसतंय. ओके. मिस मधुमालती, परत हरवलात? नाही सर, तसं काही नाहीये. गुड मॉर्निंग. मी गुड मॉर्निंगच नाही म्हणाले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कामावर लक्ष द्या प्लीज. ये भाऊसाहेब. हो साहेब, थांबा ना. हो, हात छोडा. इकडे मधुमालती, काय काय ऐका, बोला लवकर. मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं हा बोला. साहेब. आज आज खूप हँडसम दिसताय तुम्ही. अहो ऐका मला. नंतर नंतर नंतर. ओके, आवडला भाऊसाहेब? हो, छान आहे सर. ठीक आहे, मग जाताना घरी घेऊन जा. हा, मी कशाला सर, तुमच्यासाठी आणलाय बुके. मी कसं? अरे तू आवडतोस मला भाऊसाहेब. हा, का म्हणजे? अरे म्हणजे तुझ्या मैत्रिणीशी कालच लग्न ठरलंय माझं. तू मित्र आहेस एवढा चांगला म्हणून तुझ्यासाठी बुके आणला. नाही सर, काही बोलली नाही. तुला तुला सांगितलं नाही त्यांनी? पण सॉरी सर, खर तर तुमचं लग्न ठरलंय, मी तुम्हाला बुके द्यायला हवे, तर तुम्हीच मला. अरे हरकत नाही भाऊसाहेब, पण काय रे भाऊसाहेब, तुझ्या मिस मयुरी तुझ्या इतक्या चांगल्या मैत्रिणी आहेत म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट तुला नाही सांगितली? कमाल आहे. हो बघा ना सर, असं करते ती, म्हणून मला कधी कधी राग येतो तिचा. सांगतच नाही काही गोष्टी, मग भांडणं होतात आमच्यात अशी. यावर एक उपाय आहे भाऊसाहेब. काय सर? मिस मयुरींना आता इथे बोलव, पेढीवर. काय आता इथे? हो. नको, कशाला, नाही जमणार सर तिला. आणि काय करायचं एवढं, नको कशाला. अरे माझ्या समोरासमोर तुम्ही काय ते बोला ना. तू जाब विचार त्यांना. त्यांना विचार की काय हीच का आपली मैत्री? लग्नाची गोष्ट सांगितली नाही तुला. तुझी मैत्री पण महत्वाची आहे ना भाऊसाहेब. सॉर्ट आउट करा माझ्या समोर इथेच. राहू दे सर, एवढं नको करायला, कशाला. अरे भाऊसाहेब, भाऊसाहेब तूच मला सांग, मिस मयुरींना आता लग्नानंतर पण कोणीतरी एक चांगला मित्र, चांगली मैत्रीण त्यांच्या आयुष्यात हवी ना? म्हणजे उद्या चालून आमच्यात काही भांडणं झाली तर ती भांडणं सॉल्व्ह कोण करणार? कोण करणार? कोण करणार काय? तू करणार. चांगला मित्र म्हणून घेतोस ना त्यांचा. हा, मी करणार. चांगला मित्र आहे ना मी तिचा. एक्झॅक्टली. म्हणूनच आता तुमची एवढी चांगली मैत्री आहे, तीच टिकवण्याचा मी प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न आहे सर. हो ना? चल मग फोन लाव मिस मयुरींना. हा, फोन लाव आणि बोलवून घे इकडे. ऑफिस? सर आता ऑफिस मध्ये असेल ना ती. असं कसं फोन उचलणार ऑफिस मध्ये? आणि ती बोलली होती मला एकदा, तिचा बॉस खूप खडूस आहे. तिचा बॉस खडूस आहे. हा, ओरडतात ते तिला असं. आणि पटकन ती इकडे आली ऑफिस मध्ये सुट्टी घेऊन, तर मग नोकरी जाईल ना बिचारीची. मग ठीक आहे ना, गेली तर गेली नोकरी. तशी आता त्यांना नोकरीची काय गरज आहे? भाऊसाहेब,
मी सांगतोय तेवढं कर. मिस मयुरींना फोन लाव, इथे बोलून घे. मी आज दिवसभर त्या माझ्यासोबतच राहते. ठीक आहे, हरकत नाही, मीच लावतो फोन. नॉट रिचेबल? नॉट रिचेबल का लागतोय मिस मयुरींचा फोन? हो. हा हा सर, कधी कधी तिच्या ऑफिसमध्ये फोन लागतच नाही. मी पण बरेच वेळा ट्राय केला होता, पण लागत नाही. काय माहिती कसलं ऑफिस आहे. हो, मग एक काम करूया, आपण मिस मयुरींना सरप्राईज देऊया. सरप्राईज? कसलं सरप्राईज सर? मिस मयुरींना भेटायला आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया. चल. सर 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 ऑफिस? सर ऑफिसमध्ये कशाला उगाच? नको, राहू देत. आणि कशाला तिकडे जायचं? ती काय एवढी मोठी महाराणी लागून गेली काय? ए, काय बडबडतोयस? सॉरी, एवढी जवळची मैत्रीण आहे ती माझी, पण तिने मला सांगितलं नाही लग्नाबद्दल, म्हणून थोडा राग आला. बाकी काही नाही, आमच्यात चालतं असं सगळं. अजिबात नाही भाऊसाहेब, राणीच आहेत त्या माझ्यासाठी, कळलं? आणि सॉरी म्हणायचं असेल ना तर ते मला नाही, मिस मयुरींना म्हण, समोरासमोर. चल जाऊन भेटू त्यांना. चल. काम हा, काम नाही आहेत तुम्हाला? मला काम आहेत सर, मीटिंग आहेत खूप तुम्हाला इकडे, आणि तुम्ही अशी कामं नाही करायची. मी आहे ना, माझा काय उपयोग आहे? नाही तर मी जातो. आपली सराफांची पेढी, आपला एवढा मोठा व्यवसाय, या सगळ्याला तुमची गरज आहे. तुम्ही आता इथे थांबलं पाहिजे. मी जाईन सर, मी पटकन जाईन आणि मयुरी मॅमना घेऊन येईन. सिरियसली जमेल तुला? हो, का नाही जमणार? वा, एकत्र बघा. हो एकत्र घेऊन येऊ शकशील मिस मयुरींना? हो. काय काय बोललात? एकत्र, तू मिस मयुरी एकत्र इथे आज. मी मयुरी इथे एकत्र. तू घेऊन येणार? हा, घेऊन ये. हो, पण जायलाच हवं. भाऊसाहेब, नाही मी नाही, म्हणजे कधी कधी आमच्यात अशी भांडणं होतात. ओ, अरे मग हरकत नाही, आपण सोबत जाऊ. चल. पण म्हणजे पटकन मिटतात. आम्ही परत एकमेकांचे चांगले मित्र होतो असे. ग्रेट. मग जातोयस ना? जायलाच हवं. ऑफकोर्स, नाहीतर मी येतो. नको, जातो. जाऊ? जा, लवकर ये. जातो. मी मयुरी एकत्र इथे घेऊन येतो. मलाच करायला लागेल ना. हा सर, नको जाऊ. नाही जा, ठीक आहे, कॅन्सल. भाऊसाहेब, मिस मयुरींना तुझ्या सोबत घेऊन जर तू आज इथे नाही आलास तर तूही परत येऊ नकोस. निघ. जातो. जातो. सरांना कधीतरी खरं सांगावंच लागणार आहे. आजच सांगू का? नाही, नको.
आपल्या प्रेमासाठी आणि घरच्यांसाठी काय काय करू शकता तुम्ही मिस मयुरी. अहो रोज नव्याने प्रेमात पडतोय मी तुमच्या. पण आता खूप झाली तुमची तारेवरची कसरत. मला आता तुमच्या तोंडून ऐकायचंय की बॉडीगार्ड सुद्धा तुम्हीच आहात. तेच सांगते, हट्टाला पेटलेत सर, काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. पण हे कसं शक्य आहे? बॉडीगार्ड आणि मयुरी दोघ जण एकत्र राजवीर सरांच्या समोर कसे काय जाणार? तेच मी तुला विचारतेय, मला कळत नाही मी काय करू. तू सांग ना काय करू. सांगून टाकू सरांना. ए बाई, तू काय वेडीबिडी झालीस का काय? आपण बाबा बनून त्यांच्या घरी गेलो ना, तेवढी डेअरिंग खूप झाली. आता हे अजून असलं काही सांगून भलती डेअरिंग करायची काही गरज नाहीये. पण मग मी आता काय करू. तू काय करशील सांग ना. थांब ना, मला जरा विचार करू देत ना. सांग ना. अगं थांब. अगं एक कुठे चाललीस. अगं तुला विचार करू देत ना, तू थांब जरा. सांग ना ब्युटी. हे बघ, मयुरी आणि बॉडीगार्ड दोघ जण एकच आहेत. बॉडीगार्डला नोकरीची गरज आहे, मयुरीला राजवीर सरांची गरज आहे. पण मयुरी बॉडीगार्ड नाही बनू शकत आणि बॉडीगार्ड राजवीर सरांची लग्न नाही करू शकत. पण बॉडीगार्ड पळून पण नाही जाऊ शकत. पण ते सुना- काय तू बोलतीयस ब्युटी. जरा शांत बस ना इथे. मला असं वाटतंय मी सरांना सगळं खरं खरं सांगूनच टाकते. तू जर का त्यांना खरं खरं जाऊन सांगितलंस ना, तर ते होईल. ते काय फटाका. नाही ग, ते डिशुम. आई तुला काही कळतच नाही. ते ग, हे बघ, फटाका असतो ना, तो छोटा असतो. मोठा फटाका बॉम्ब. बॉम्ब. हा, बॉम्ब फुटतील, बॉम्ब. काय चाललंय तुझं. इकडे मला टेन्शन आलंय. तुझं काय चाललंय. मला असं वाटतं ना की मी सरांना सांगून टाकते की सर मला नोकरीची खरंच खूप गरज होती, म्हणून मी बॉडीगार्ड झाले. मला त्यांना असं फसवायचं नव्हतं ग. आणि मला खात्री आहे मी सरांना समजावून सांगितलं ना की सर समजून घेतील मला. हो, घेतील मला समजून. आणि तसे लग्नाच्या अगोदर मला त्यांना हे सगळं सांगितलंच पाहिजे ना. मयू ते समजून घेतील, पण त्या यामिनी मॅडमचं काय? ती बाई फाडून खाईल तुला. बॉडीगार्डची नोकरी गेली. राजवीर सरांचा फोन. हॅलो भाऊसाहेब. हा हॅलो सर. येतोयस ना मिस मयुरींना पेढीवर घेऊन. हा ते हा सर ते मयुरी त्या ऑफिस मध्ये नाहीये. त्या फील्डवर गेल्यात असं कळलं मला काही कामानिमित्त. बर बर बर, ठीक आहे. पण उद्या पेढीवर येताना मात्र मिस मयुरींना सोबत घेऊनच ये. ओके. आता लग्नासाठी होणाऱ्या सगळ्या खर्चाचा अंदाज काढूया, म्हणजे मग पैशाची जुळवाजुळव करता येईल. तू हे बघ, कपडे, दागिने, साड्या घ्यायच्या बऱ्याच लोकांना. हो. आणि आणि सासरकडच्यांचं मानपान, हे सगळ्याची लिस्ट काढ. आबा आई, मी काय म्हणते, मला दागिने नको. उगाच जास्त खर्च नको ना. मयू तू गप ग. एवढ्या मोठ्या घरात लग्न होऊन जाणार तू, तुला काय आम्ही असंच पाठवणार? आणि या 2 पोरीच्या लग्नासाठी मी 25,000 रुपये बाजूला काढून ठेवलेले. हा ते पण आणि यांना विचारलं असतं कुठे काही बचत केली आहे का, पण
त्यांना काही आठवत नाहीये ना. ती जाऊ दे ग. अगं आई मला ऑफिस मध्ये ऍडव्हान्स मिळतोय का बघतो ना मी. लोन नाही मिळणार तसं, जरा नवीन नोकरी आहे, पण ऍडव्हान्स नक्की मिळेल, नका टेन्शन घेऊ. नाही या भाऊ, लोन मिळत असलं तरी पण ते घ्यायचं नाहीये. कर्ज काढून मला काही करायचं नाहीये, प्लीज. माझ्याकडे पण काही पैसे आहेत साठवलेले, मी पण देते. हे तुझे पैसे तुझ्याकडे राहू दे, तुझ्या लग्नासाठी वापरते. आहे ना लग्न कधी येते? विसरली काय? 6 महिने. आठवलं. मला वाटतंय आता परत हेच गहाण ठेवावं लागेल. आई अगं काय बोलतेस तू? आई काय काय बोलतेस तू? माझ्या लग्नासाठी तू तुझं मंगळसूत्र गहाण नाही ठेवायचंस. कसं बोलवतो ग तुला? अयो अगं खर्च खूप जास्त आहे, तरी कुठून पण- आणायचे एवढे पैसे? तरी पण नाही ठेवायचं. तुम्ही सगळे उगाच टेन्शन घेताय. अगं कशाला तुम्ही टेन्शन घेताय? हा कशाला टेन्शन घेताय? हा तुमचा आबा अजून खमके. आपण गरजेपुरते पैसे साठवू आणि तुमची नको तिथे डोकी चालवू नका. हा, चला कामाला लागा. टेन्शन आले सगळ्यांना. त्यात मी म्हणते मीच बॉडीगार्ड आहे हे राजवीर सरांना सांगितलं तर? त्यापेक्षा हे जर काही यामिनी मॅमना कळलं, लग्न राहिलं बाजूलाच, अशी नोकरी जाईल. आणि नोकरी गेली तर पुढे ब्रो ब्रो तुझ्या शादीची आपण 101 प्लॅनिंग केलेली आहे, एकदम सॉलिड प्लॅन आहे. हे बघ, आपण सगळ्या हॉल्सची एक लिस्ट बनवली आहे, ती आपण तुला देतो. आपण सगळ्या सजावटची वेगळी लिस्ट बनवली आहे, ती पण आपण तुला देतो. आणि सगळ्यात जरुरी म्हणजे जेवण. जेवणामध्ये काय पण समझोता नाही पाहिजे. 101 व्हरायटी असणार आहे, इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल. आणि डेझर्टचा तर आपण वेगळा सेक्शन लावूया. आणि अशी भन्नाट एंट्री आपण विचार केली आहे ना, म्हणजे अशा मोठ्या ग्राउंडच्या बीचो बीच तू आणि मयुरी चॉपर मधून गडगड 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 गडगड. नको, पाऊस आहे ना, गडगड 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 गडगड. प्रॉब्लेम आहे, काय दिसणार पण नाही. पण आता आपल्याला तुझं लक्ष दिसत नाही ब्रो. ब्रो काय आपणच बोलतोय, तुझा काय वेगळा प्लॅन आहे काय? मी ऐकलं तू काय म्हणतोयस ते गॅरी, पण गॅरी, लग्न म्हणजे 2 कुटुंबांचं एकत्र येणं. दोन कुठे ब्रो, तुझी शादी म्हटल्यावर कितीतरी फॅमिली एकत्र येणार आहे. एक मिनिट, कोर्ट मॅरेज वगैरे नाही करणार आहे ना ब्रो? गॅरी, त्यातही काय प्रॉब्लेम आहे? पण नाही, अजिबात नाही. मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्ती एकत्र येत नाहीत, त्यांचे दोन्ही कुटुंबही एकत्र येतात, राईट? हा, तू बोलतोय तर असेल ना. मग फक्त आपल्या कुटुंबाला काय हवंय, काय आवडतंय याचाच विचार करून कसं चालेल? त्यांना काय आवडतंय, त्यांना काय कम्फर्टेबल वाटेल याचाही आपण विचार करायला हवा ना. म्हणजे हे सगळं 5 स्टार हॉटेल्स, चॉपरने एंट्री, जेवणाचे मोठे स्प्रेड, हे सगळं मिस मयुरींच्या घरच्यांना आवडेल का? त्यांना किती टेन्शन येईल खर्चाचं. एवढंच आहे ना, मग नाही द्यायचं त्यांना टेन्शन. आपण करूयात ना सगळा खर्च, मग तर विषय कट आहे. स्वाभिमान, स्वाभिमान हा शब्द ऐकलास? हो, तू आता मराठीचा क्लास नको ना घेऊ आपला. गॅरी, अरे रणशिंगे आहेत ते. त्यांच्या कुटुंबाला आपण काय आज ओळखतो का? त्यांचा स्वाभिमान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट त्यांना आपली मदत नाही घेऊ देणार, नाही आवडणार त्यांना हे सगळं. अरे मग तर सगळाच लोचा झाला ना. मग आपण एवढं सगळं प्लॅनिंग केलं ते काय पाण्यात? नाही, एक करता येऊ शकतं. हे बघ, त्यांचा स्वाभिमान म्हणजे त्यांची सेल्फ रिस्पेक्ट दुखावली न जाता जर आपण त्यांना काही मदत करू शकलो तर असं काहीतरी करायचं. हा, हे करूया.
करूया. पण नेमकं काय करूया? मम्माला विचारूया. आपण मम्माला नाही 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 मम्माला तर आपण सांगणारच आहोत. तिला तर खूप आनंद होईल या सगळ्याचा. पण पण नेमकं काय करायचं ते आधी आपण ठरवू. ब्रो तू विचार कर. आधी मी ठरवतोच आहे. पण ब्रो काय पण झालं तरी तुझी शादी अशीच व्हायला पाहिजे का सगळ्यांच्या याद मध्ये राहील. हॅशटॅग ब्रोची शादी आतापासून ट्रेंडिंग आहे. मी बघतो काय करायचं ते. आय एम शुअर काही ना काहीतरी आयडिया निघेलच. मग आपण आता जाऊन फ्रीज मध्ये काय आहे ते बघतो.